कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एकवीस, 22, 23, 24, 25, आई चहा घ्या। 27, आई 28, आई चहा घ्या। 29। आई चहा थंड होतोय, चहा घ्या आधी। वरती आता कशाला चहा घेऊन आलीस ग? अगं आज संक्रांत आहे, हे बघ एवढे लाडू आहेत, त्याच्यातले अर्धे लाडू म्या खाणार आहे, मग चहा कशाला पाहिजे? ते नंतर खा, आधी चहा घ्या, थंड होईल तो। आणि संक्रांतीची बाकीची तयारी पण करायची आहे ना। हे बघा इकडे, दिव्या, ए दिव्या, दिव्या, काय थांब ना जरा। अगं काय झोपलीस की काय तू? झोप पूर्ण नाही का झाली तुझी? अगं काय सण वार काय आहे की नाही तुला? संक्रांतच तर आहे, एवढं काय त्यात? हं? एवढं काय त्यात म्हणजे? अगं संक्रांत म्हणजे वर्षातला पहिला सण आहे हा। अगं तुझं लगीन झालंय का नाही? मग काय कळतं का नाही तुला? अगं पहिली संक्रांत आहे तुझी। सणवार आहे ना बाई आजी, मग नको त्या गोष्टींची आठवण करून देऊ नको। नको त्या गोष्टी म्हणजे? हे बघ तुमची झाली असतील भांडणं बिडणं, लग्नानंतरची तुझी पहिलीच संक्रांत आहे ना, मग जरा प्रसन्न राहा, आनंदात राहा जरा। नाहीतर काय? अगं उलट आज पोरी नटत्यात माहितीये काय तुला? तसं नटायचं, काळी साडी नेसायची असती, छान असं कुकू लावायचं, सांबाडा घालायचा, त्याच्यावर गजरा घालायचा, नथ घालायची, चांगल्या एवढ्या बांगड्या बिंगड्या घालायच्या, छान नटायचं असतंय। नाहीतर तू फक्त डुचकेगिरी करत नाही ग राहायचं। शिवानी, या बया बया बया, कसली दिसती गो माझी शिवा, पुन्हा मेल्याची दृष्ट नको लागायला। बरं पाया पडते। सदा सुखी राहा। योगे तिळगुळ घे, गोड गोड बोल। आधी ना तू घे। थांब, हा घे, आता घे तू। तिळगुळ घे, गोड बोल, माझा तिळ सांडू नको आणि माझ्याशी भांडू नको। हा. नाही भांडणार। शिवानी खरंच खूप छान दिसतेस। वंदे, ह्याच डोळ्यात पाणी आणून सांगायला पाहिजे, सारखं कसलं डोळ्यात पाणी आणतेस ग? शिवानी, लग्नानंतरची तुझी पहिलीच संक्रांत, हा सण खरं तर तुझ्या सासरी छान आनंदात साजरा व्हायला हवा होता, त्यांच्याकडून तुझं कोड कौतुक व्हायला पाहिजे होतं। तू तो इथे साजरा करतेस, तेही जावई बापूंशिवाय, म्हणून अगं वंदे, आजी आई तुम्ही थांबा बरं। आजी हे घे, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल। आणि आई, अगं तीळ कसे एकमेकांना घट्ट धरून आहेत, त्यापेक्षा खूप जास्त ना मी आणि आशू एकमेकांना नेहमी धरून राहू। नात्यावर संक्रांत कोसळली यायच्या आणि हिला इतका कॉन्फिडन्स। आता 2 मिनिटापूर्वी तुला सांगितलं होतं का नाही का आजच्या दिवशी तरी डुचकेगिरी करू नकोस, तरी केलीच। जाऊ दे बाबा, मी जाते। आणि आजा, काय करायचं या मुलीचं कळत नाही। काय करायचं नाही अशी धरून चेष्टा। आता नको, शांत व्हा जरा।
आधी पतंग उडवायला जाऊयात, चल. नाही हा. पतंग उडवायला काय ग? अरे नाही. काय आज उडवायचं असतात पतंग, जा तू. अहो, आई, तुम्ही चल मला आई, काय तुम्ही जायला सांगताय? आता चांगल्या मुलीसारखं वागत होती ती, तुम्ही काहीतरी तिला पतंग उडवायला वगैरे शिवानी. वंदे, आजच्या दिवशी मजा करायची असते गे पोरांनी. उगाच काय आपलं काहीतरी शास्त्र सांगत बसतेस. मी या म्हातारीनं सांगायला पाहिजे, ते नाही सांगत. बरं घ्या, तुम्ही तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. जर तू पण घे, ह्योच तिळगुळ घे, गोड गोड बोल, भांडू नको. मॅचिंग झाली पण आपली साडी मी काय म्हणते आता फुलं किडनॅपिंग वाला वगैरे फील होता. आलोय आपण, थांब आता. अरे कुठे आलोय, काय आलोय सांग ना. सांगणार आम्ही, सांग ना सगळं सांग. अरे काय चाललंय तुमचं? पागल आहात का तुम्ही? तुम्हाला कळत नाही का? तुम्ही कळत नाही, याला कळत नाही अप्परला. तुम्हाला माहिती ना प्रॉब्लेम होऊ शकतो. आय काय काय आज संक्रांत आहे हा? आणि किती छान दिसतेस तू अगं बाई, संक्रांत इथे नाही साजरी करायची मला. मी चालले बाबा. घरी नाही करायची आहे? अरे मग अगं असं कसं म्हणते, आम्हाला वाटलं तुला हे सरप्राईज आवडेल. सॉरी भावांनो, पण तुम्हाला माहितीये लोचा होऊ शकतो. परत असं करू नका, मला नाही आवडलं हे. ए शिवा काय काय थांब ना यार. संपदा, तू ह्याच्यात पडूच नको. तुला नाही माहिती पोरं कशी आहेत. माझ्या आनंदासाठी ना वाटेल त्या गोष्टी करतील ते. अच्छा पोरं का? पण मीच सांगितलंय त्यांना. ए बाई, दात नका काढू. बाई तू बोल. अरे यार, मी चालले. ऐक ना, थांब ना यार शिवा. तर डंबोने कोणालाही होकार दिला ना तरी माझी खरी बहिणी तूच आहेस. ऐक ना, मी ना तुझ्याशिवाय सण साजरा नाही करणार आहे. आणि कोणी असलं ना तरी आम्हाला तूच हवी आहेस ग. आम्हाला नाही आवडत ती नेहा. सांगा ना तिला. अगं संपदा, असं नको बोलू. ती चांगली मुलगी आहे. चांगली? तुला कशी काय ती नेहा आवडायला लागली ग? अगं शिवा, तिने आशूला होकार दिलाय. तर डोक्यातच जाते ती. सॉरी नेहा, यांना माहित नाही म्हणून मी तुझ्याबद्दल असं बोलताय. आणि मला पण तुझं नाव घ्यावं लागतंय. मोठी झाली यार माझी. ए शिवा, आमचं ठरलंय हा. म्हणजे मी, आई, बाबा, भाऊ, आम्ही ना तुझ्याशिवाय सण साजरा नाही करणार आहे. त्यामुळे आम्हाला तूच हवी आहेस तर चल. ऐका. अरे हे बघ, प्रॉब्लेम होऊ शकतो. मी तेच म्हणते, नको. नाही होणार ना प्रॉब्लेम. शिवा ऐक, आता इथपर्यंत आलीसच ना, तर मग आई, बाबा, भाऊंना जरा असं भेट ना. त्यांना किती बरं वाटेल ना. आणि मग थोडीशी पतंग उडाव आणि मग जा. आम्हाला पण मजा, ते पण खुश. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.